हे बघा, हे सगळं साहित्य मी एक एक वाटी घेतलं आहे आणि याला गूळ अर्धा किलो लागेल. तो आपण बारीक चिरून घ्यायचा आणि लागेल तसं एक एक चमचा तूप घ्यायचं आहे. तर हे 2 चमचे तुपामध्ये मी काजू परतून घेतले. नंतर मग बदाम, नंतर हे आहे तीळ, ते पण भाजून घेतले. परत तूप घालून त्याच्यामध्ये खारीक भाजून घेतले, मनुके भाजले. हे डिंक तुपामध्ये तळून घेतले आणि 4 चमचे तुपामध्ये गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्यायचं. छान भाजायचं पीठ एकदम. आणि हे सगळं साहित्य मिक्सरला लावायचं आणि त्याच्यामध्ये चिरलेला बारीक गूळ असं सगळं मिक्स करायचं एकत्र करून. त्याच्यामध्ये बघा तळलेला डिंक असं घालायचं आणि मिक्स करायचं. मग हे गव्हाचं पीठ आहे ते पण मिक्स करायचं आणि 4 चमचे मी तूप गरम करून घेतले. हे बघा असं. मग ते सगळं तूप घातल्यावर हे सगळं साहित्य एकदा परत छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा असे लाडू वळायचे. सगळे असे लाडू वळून घेतलेत. एकदम पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर लागणारे हे पौष्टिक लाडू आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.